मानव पंथाचे जे वेगवेगळे मंदिर आहेत, श्रद्धास्थळ आहेत, या पंथाचा वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी, मुघलांनी वेळोवेळी आक्रमण करून अनेक आपले जे महत्त्वाचे श्रद्धास्थानं आहेत त्या श्रद्धास्थानांना खंडित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपला जो काही समाज आहे हा इतका सश्रद्ध समाज आहे की आक्रमणानंतर देखील सातत्याने आपल्या लोकांनी ती श्रद्धास्थळं जिवंत ठेवली. ज्या परिस्थितीत असतील त्या परिस्थितीमध्ये त्याचं संवर्धन करायचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच ज्यावेळी कारंजेकर बाबांनी आम्हाला हे सांगितलं की आता ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकारने या आमच्या स्थळांचा विकास केला पाहिजे, किंबहुना याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला थोडंसं चांगल्या सुस्थितीत आणलं पाहिजे. आम्ही निर्णय केला आणि मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की अनेक स्थळं आहेत या ठिकाणी. अर्थातच श्री क्षेत्र रिद्धपूरचा आपण विकास आराखडा तयार केला आणि त्याचं काम आपण चालू केलंय. श्री क्षेत्र पांचाळेश्वर असेल, श्री क्षेत्र पोळीचा देव असेल, श्री क्षेत्र जाळीचा देव असेल, गोविंद प्रभू देवस्थान विष्णूरचं असेल, अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी कामं सुरू केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या मराठीचं साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणात रिद्धपूरला निर्माण झालं आणि आजही मी तर असं म्हणेल की आमचे जे महानुभाव पंथाचे महंत आहेत हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्य तयार करतात तेवढं इतरत्र होत नाही. मी जेवढ्या कार्यक्रमांमध्ये जातो तेवढ्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक कार्यक्रमात कोणाचं ना कोणाचं एखादं पुस्तक, कवितांचं असो, लेखांचं असो, लीळाचरित्रावरचं भाष्य असो, गीतेवरचं भाष्य असो, त्याचं विमोचन करण्याची संधी मिळते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही विपुल ज्ञान संपदा ही जी काही समाजाने तयार केलेली आमच्या बाबांनी, महंतांनी या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं संवर्धन झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की ते मराठी भाषा विद्यापीठ आपण रिद्धपूरला सुरू केलं आणि आता त्याचा पुढचा विकास आपण करतोय. म्हणजे ज्या ठिकाणी लीळाचरित्र लिहिलं गेलं, ज्या ठिकाणी मराठीचे अनेक ग्रंथ लिहिले गेले